विमानाच्या इंजिनमध्ये कोंबडे का फेकतात? यामागे जादूटोणा हे कारण आहे की सायन्स हे कारण आहे? जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे खरं आहे की मृत कोंबड्या प्रत्यक्षात विमानाच्या इंजिनमध्ये टाकल्या जातात. यामागे विज्ञान आहे जे सर्वसामान्यांना माहिती नाही. हे एक सर्टिफिकेशन टेस्ट आहे. विमान सुरक्षेसाठी ही एक अनिवार्य आणि अनेक दशके जुनी टेस्ट आहे. या चाचणीला चिकन गन असं म्हणतात. परंतु तिला हे नाव का देण्यात आलं? ही विचित्र टेस्ट कधी आणि का केली जाते? या टेस्टचा उद्देश काय आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. ही टेस्ट केवळ नवीन इंजिन मॉडेल किंवा विमान डिझाईनला प्रथमच कमर्शियल वापरासाठी मंजूर करण्यापूर्वी केली जाते. विमानाच्या इंजिनवर कोंबडी फेकणं हे सुनिश्चित करण्यासाठी केलं जातं की उड्डाणादरम्यान पक्षी विमानाला धडकला तर इंजिन आणि कॉकपिट विंडशील जोरदार आघात सहन करू शकतात आणि मोठं नुकसान टाळू शकतात. विमानाचे भाग व्यावसायिक वापरासाठी मंजूर करण्यापूर्वी जागतिक स्तरावर ही टेस्ट आवश्यक आहे. या प्रोसेसला बर्ड स्ट्राईक सिम्युलेशन म्हणतात. प्रत्येक चाचणीसाठी विशिष्ट संख्येनं कोंबड्या आवश्यक असतात. या कोंबड्या विशिष्ट मानकांची पूर्तता करतात. उदाहरणार्थ, मोठ्या इंजिनला सर्टिफाईड करण्यासाठी केलेली चाचणी मोठ्या 4 पाऊंड अंदाजे 1 किलो 8 ग्रॅम पक्षाच्या किंवा एकाच वेळी अनेक लहान पक्ष्यांच्या प्रभावाची प्रतिकृती बनवू शकते. या कोंबड्यांना चाचणीपूर्वी मारले जाते जेणेकरून त्यांचं वस्तुमान आणि ऊतींची घनता जिवंत पक्ष्यांच्या जवळ असेल. चाचणी केल्यानंतर स्थानिक नियमानुसार वापरलेल्या कोंबड्या जाळल्या जातात किंवा विशिष्ट पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावली जाते. ही टेस्ट विशेषतः डिझाईन केलेला कॉम्प्रेस्ड एअर तोफचा वापर म्हणून केली जाते, ज्याला बोलीभाषेत चिकन गन म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण मृत कोंबड्या या तोफमध्ये भरल्या जातात. कोंबड्या वापरल्या जातात कारण त्यांचं वस्तुमान आणि घनता अनेक सामान्य पक्ष्यांच्या प्रजातींशी जुळते, ज्यामुळे अचूक टक्कर सिम्युलेशन शक्य होते. ही चिकन गन चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजिन किंवा विंडशील्डवर थेट कोंबडीचा गोळीबार करते, ज्या वेगानं पक्षी टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान टक्कर घेतो त्या वेगानं. मोठ्या पक्षाला इंजेस्ट करण्याची क्षमता सिद्ध झाल्यानंतरच नवीन इंजिन मॉडेलला व्यावसायिक वापरासाठी मान्यता दिली जाते. चाचणी दरम्यान इंजिननं 2 पैकी 1 अटी पूर्ण केल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे नुकसान नियंत्रण. अपघातातून येणारा सर्व कचरा त्याच्या मजबूत बाह्य आवरणात असणं आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे सुरक्षित ऑपरेशन. इंजिन एकतर सुरक्षितपणे चालू राहिलं पाहिजे किंवा फाटल्याशिवाय नियंत्रित पद्धतीनं बंद केलं पाहिजे. त्याचप्रमाणे विंडशील्ड इतकी मजबूत असली पाहिजे की ती तुटू नये किंवा क्रॅक होऊ नये, ज्यामुळं वैमानिकांना धोका निर्माण होऊ नये किंवा कॉकपिटचा दाब कमी होऊ नये.